आवळा हा खूप गुणकारी असतो। तसेच आवळ्यामध्ये विटॅमिन सी भरपूर प्रमाणामध्ये असते, त्यामुळे आवळा हा स्किन, हेअर आणि आईजसाठी खूपच चांगला असतो। तसेच आवळा हा आपली इम्युनिटी सिस्टम पण वाढवतो, त्याचप्रमाणे हाडंसुद्धा मजबूत करतो आणि आपली डायजेस्टिव्ह सिस्टमला पण तो ठीक करतो। यामुळे आवळ्याचे असे खूप सारे फायदे आहेत। त्यासाठीच मी आज इथे आवळ्याच्या काही रेसिपी तुम्हाला सांगणार आहे। नमस्कार, मी निशा तुमचं स्वागत करते NR स्पेसमध्ये। आवळ्याला नेहमीच आपण कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये खायला पाहिजे। तर चला यापासून आपण काही रेसिपी बनवूया। तर मी मार्केटमधनं 1 किलो असा आवळा आणलेला होता। तो मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यातला अर्धा जो आवळा आहे त्याला मी वाफवून घेणार आहे। त्यामुळे मी इथे पातेल्यामध्ये पाणी गरम केलं आणि स्वच्छ धुतलेले आवळे अर्धे जी चाळणी आहे त्यामध्ये मी त्यांना टाकून घेतलेलं आहे। आवळे घेताना नेहमी मोठे घ्या आणि फ्रेशच बघून घ्या, त्यांना डाग वगैरे असायला नको। आता इथे मी बाकीचे आवळे वाफवायला ठेवलेले आहेत। तसेच आता जे काही अर्धे आवळे मी काढून घेतले त्यांना पण स्वच्छ करून घेतले पुसून वगैरे। आता या आवळ्याचे आपण बारीक तुकडे करून घेणार आहे, कारण जेवढे बारीक करता येईल तेवढे आपण बारीक करून घेऊया। तर मी सगळे आवळ्याचे तुकडे करून झालेले आहेत आणि हा पण जो आवळा आहे आपण वाफवायला ठेवलेला आहे तो पण आता व्यवस्थित वाफलेला आहे। बघू शकता तुम्ही का तो एकदम छानपैकी झालेला आहे। तुम्हाला मी एक आवळा तोडून दाखवते, त्याची व्यवस्थित फोडी होत आहेत, म्हणजे आपला आवळा रेडी आहे। आणि हा जो बाकीचा जो आवळा आहे त्याच्या मी बारीक बारीक अशा काप करून घेतलेले आहे। आता हे जे काप आहे याला मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकणार आहे आणि याची आपण एक पेस्ट करून घेऊया। आता हे जास्त असल्यामुळे मी अर्धच त्याला दळून घेत आहे। एकदा मी मिक्सरच्या भांड्याला फिरवून बघितलं, व्यवस्थित बारीक नाही होते, म्हणून मी त्यासाठी पाणी वापरते। त्यामध्ये मी थोडंसं अंदाजाने पाणी घातलं, अर्धा ग्लास, आणि त्यानंतर मीठ पण घातलं। मीठ घातल्यामुळे काय होतं की ते लवकरात लवकर बारीक होईल आणि आपल्याला हा जो रस आहे आवळ्याचा स्टोअर करून ठेवायचा आहे, त्यामुळे मी यामध्ये मीठ घातलेलं आहे। जास्त नाही घालायचं, अगदी थोडंसंच घालायचं। आता बघा आपलं मिक्सरमधलं सगळं ते पेस्ट झालेली आहे आवळ्याची, आणि मी पाणी पण एकदम थोडंसंच घातलेलं होतं की जेणेकरून ते आवळे व्यवस्थित बारीक व्हावे म्हणून। आता हे रुमालाने व्यवस्थित आपण गाळून घेऊया, याचा सगळा रस बाहेर काढून घेऊया। अशा प्रकारे आवळ्याचा ज्यूस आपला रेडी झालेला आहे। हा आपण उपाशीपोटी कोमट पाणी ज्यावेळेस पितो सकाळी उठल्याच्या नंतर, त्यावेळेस आपण ग्लासामध्ये हा 2 ते 3 चमचे आवळ्याचा रस टाकून हे पाणी आपण प्यायला पाहिजे। हे आपल्यासाठी खूपच चांगलं आहे। आता बघा आवळ्याचा रस व्यवस्थित काढून झालेला आहे आणि जे काही उरलेलं आहे ते आता आपल्या काही कामाचं नाही आहे, त्यामुळे आपण त्याला काढून टाकूया। आता हा जो रस आहे तो आपण स्वच्छ काचेच्या बरणीमध्ये स्टोअर करून ठेवूया, तो पण फ्रीजरमध्ये ठेवायचा आहे। आणि सकाळी थोड्या वेळासाठी त्याला बाहेर काढून ठेवलं की लगेच कोमट पाण्यामध्ये थोडा 2-3 चमचे आपण टाकून तो रस पिऊन घ्यायचा। उपाशीपोटी पिल्यामुळे आपल्याला याचे सगळे फायदे मिळतात। त्याचप्रमाणे आता जे आवळे आपण वाफवलेले होते त्याच्या फोडी आपण करून घेणार आहोत। आता सगळ्या आवळ्याच्या व्यवस्थित फोडी करून घ्यायच्या। यापासून आपण आवळा कँडी बनवणार आहोत। आता ही आवळा कँडी गुळामध्ये बनवायची आहे, त्यामुळे ती खूप हेल्दी आहे। बघा अशा पद्धतीने छान फोडी करून घ्यायच्या। माझ्या घरामध्ये अशी आवळा कँडी तर 8 दिवस पण राहत नाही, लगेचच संपते। तर तुम्ही पण असे आवळे वगैरे घेऊन नेहमी बनवत राहा। आता सगळ्या आवळ्याच्या आपण व्यवस्थित सुट्टे अशा फोडी करून घेतलेल्या आहेत। त्याचप्रमाणे मी इथे एक काचेचा बाउल घेतलेला आहे आणि त्यासाठी आपल्याला गूळ पण लागणार आहे। तर इथे मी अर्धा किलो आवळे आहे ते फोडलेले, त्याचप्रमाणे अर्धा किलोला थोडाफार कमी असा गूळ घेतलेला आहे। तुम्ही अर्धा किलोला अर्धा किलो पण घेऊ शकता, जसं तुम्हाला गोड आवडत असेल त्या पद्धतीने। आता या ठिकाणी मी आधी गूळ टाकून घेतला आहे आणि त्यानंतर थोडेसे आवळे, अशाच पद्धतीने आपल्याला एक थर लावून घ्यायचा आहे। त्याचप्रमाणे पुन्हा गूळ आणि पुन्हा आवळे, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण थर लावत जायचं आहे। त्यामुळे आपल्या जे काही आवळे आहेत त्यांना गुळाला नंतर पाणी सुटतं आणि त्यामुळे काय होतं की आवळ्यांमध्ये तो सगळा रस व्यवस्थित, गुळाचं सगळं ते पाणी व्यवस्थित मुरतं। त्यामुळे अशा पद्धतीने त्याला थर देऊन ठेवायचं आणि त्यानंतर हे मी
3 दिवसांसाठी असंच झाकून ठेवणार आहे। हे बघा, तुम्ही बघा किती छान ते झालेलं आहे सगळं काही। आता पहिल्या दिवशी मी याला उघडून व्यवस्थित फोर्कच्या साहाय्याने त्याला व्यवस्थित मिक्स करणार आहे। असं 3 दिवस लागोपाठ असं करायचं आहे। फोर्कच्या साहाय्याने किंवा चमच्याने तुम्ही त्याला उलटपलट करू शकता किंवा दिवसातून 1-2 वेळेस पण तुम्ही त्याला उलटपलट करू शकता। आणि आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। पाणी पण व्यवस्थित सुटलेलं आहे आणि गूळ पण त्या आवळ्यांमध्ये पूर्णपणे मुरलेला आहे। तर चला आता आपण हे काढून घेऊया। आता मी इथे आवळ्याचा हा ज्यूस काढून घेतलेला आहे। तुम्ही याला शरबत पण म्हणू शकतात, कारण की उन्हाळ्यामध्ये ज्यावेळेस आपण बाहेरून आलो, थकलेलो असलो वगैरे, तर हेच पाणी स्टोअर करून ठेवायचं फ्रीजमध्ये, कारण की हे जे थोडंसं हे पाणी आणि आपलं साधं पाणी याचं एक सरबत म्हणून पण तुम्ही हे उन्हाळ्यामध्ये पिऊ शकता। आता हे जे आवळे आहेत त्यांना मी एका डिशमध्ये व्यवस्थित सेपरेट करून घेते। आता या आवळ्यांना व्यवस्थित सेपरेट करून झाल्याच्या नंतर याला आपल्याला उन्हामध्ये जवळजवळ 2 दिवस तरी ठेवायचा आहे। म्हणजे हा जो आवळा आहे जो वरून एकदम कडक होतो पण आतून एकदम ज्युसी आणि छान सॉफ्ट असतो, त्यामुळे त्याला ऊन देणं गरजेचं आहे, म्हणजे ते जास्त दिवस टिकतो पण। तर तुम्ही अशी आवळा कँडी नक्की करून बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।